गुड मॉर्निंग. दिस इज ब्लॉग नंबर 4 आणि आज काहीतरी स्पेशल आहे. आज 31 डिसेंबर आहे. त्याचे वाजले आहेत 2:40 वाजलेत. आपण 3:15पर्यंत साधारणतः निघू. आपण चाललो आहे कळसूबाई ट्रेक करायला. तर मी पटपट आवरतो आणि मग तुम्हाला सगळं आवरून झाल्यावर भेटतो. तर झालो आहे आपण रेडी. आता निघूया. बॅग वगैरे घेतली आहे फुल. आउटफिट चेक. आता मला मित्राला पिक करायचं आहे तर पिक करतो आणि मग भेटतो. बाय. केलं आहे मी त्याला पिक आता. सो झालं, त्याला केलं मी पिक, केलं आहे मी त्याला. हे बघा, हाय हाय. चल चल चल. अरे बहुत ये लग रहा है ये भाई, ये सब मत डालना भाई, मैं पहले बता रहा. ऑलमोस्ट देर पोचत आलो आहे. 50 किलोमीटर राहिलेत. व्ह्यू तर बघा यार, क्रेझी. या साईडला कळसूबाई आहे. ट्रेक करताना पण ब्लॉक करू. आपण एक राईट टर्न मारला, तिथं 23 किलोमीटर स्ट्रेट कळसूबाई होता. खूप लोक चालली आहेत 1 जानेवारीचं सनराईज बघायला. 1 जानेवारी 2025. हां. काका कळसूबाईला जायचं होतं. हा एकच सरळ असं ना. ते दिसतंय तुम्हाला. ते क्लाइंब करायचं आहे आम्हाला. आता राहायला जागा भेटली आहे. आम्ही बारी विलेजमध्ये पोचलो आहे आणि लाईट गेली. लाईट आलेली आहे, थोड्या वेळासाठी गेलेली. मी तर घाबरलेलो आहे. पैसे दिलेत, हे आम्हाला असं स्टे भेटला इकडे राहायला. ए भाई, होटल का नाम देख क्या है? क्या आहे? पढ़ो. हॉटेल अथर्व. अथर्व हॉटेल अथर्व. आता मस्त चहा वगैरे पिऊ थोड्या वेळ आणि मग पुढे बघू किती वाजता निघायचं आहे वगैरे. या हॉटेलचं नाव दाखवू का तुम्हाला? हॉटेल अथर्व. लेट्स गो. आणि इकडे ट्रेक करायचं आहे या साईडला. थोड्या वेळाने निघू. आता बारी विलेजला पोहोचलो आणि आम्हाला असा एक रूम भेटलाय राहायला 12-1 वाजेपर्यंत. मला फोन चार्ज करायचा आहे तर आता फोन चार्जिंगला लागतो. तिकडे मला एक सॉकेट भेटलाय. तो आता 10:40 वाजलेत आणि आम्ही विचार करतो की आम्ही 2 वाजता ट्रेक चालू करतो, कारण की इकडच्या लोकल्सनी सांगितलं की तुम्ही 3.5 तासात पोचून जातात आरामात. झोपतो आणि मग उठल्यावर परत चालू करतो ब्लॉग. बाय. मला थंडी वाजते म्हणून मी ब्लँकेट घेतो अंगावर. पण हां, तुम्हाला हॅपी न्यू इयर. वी आर गोइंग टू ट्रेक नेक्स्ट 1 आवर. तर ट्रेकिंगला सुरू केली आहे सुरुवात. आत्ता 1 पॉईंट क्रॉस केला, त्याच्यावर एवढं थकलं तर बघू किती पॉईंट क्रॉस करायला लागतात. आता 2:40 वाजता आहेत आणि आता स्टार्ट केलं आहे ट्रेकला. थोडा फ्लॅट सरफेसवर आलं तर ब्लॉक करतं. आता अजून खूप जायचं आहे. माहीत नाही तुम्हाला नसेल दिसत पण क्रेझी. हां, बघू अजून 3 तास तरी आरामात लागतील.
पोचायला. मध्ये मध्ये अपडेट देत राहील. तर आता बंद करतो आणि ट्रेक करतो, थोडं वरती जाऊन परत चालू करतो. हा छोटा मंदिर आहे खाली कळसूबाईचा, आणि वरती तर कळसूबाई आहे, मेन टेम्पल. अँड फॉर द सनराईज. तर निघू. चल निपुण. निपुण म्हणून एक नवीन फ्रेंड भेटला इकडे. बघू अजून खूप जायचं आहे. इकडे जायचं आहे वरती. नाही दिसणार अजून एवढं, थोडं उजेड झाल्यावर दिसायला चालू होईल. पण आत्ता आपण ते खालच्या मंदिराचं दर्शन घेतलं. आता इकडनं मेन ट्रेक वरती चालू होईल. एवढा अर्धा तास 40 मिनटं तर इकडे पोचायला लागले. आता बघू वरती पोचायला किती टाईम लागतो. आता एक ब्रेक घेतला आहे छोटा. इकडे निंबू पाणी वगैरे भेटतं, तर हे ब्रेक संपून जाऊ. अजून खूप ट्रेक बाकी आहे भाई. क्रेझी घाम बघताय. आता थोडंसंच अजून राहिलं आहे बघ. वरनं सगळे ओरडत आहेत. नाशिक वाले बता. हां खूप स्टीप आहे, खूप स्टीप आहे ॲट टाइम्स. अजून चढायचं आहे. पोचल्यावर व्ह्यू दाखवतो. कुठे येणार हे ना, हे सीड्या हे आत्ता लागलेत आम्हाला रेलिंग पकडून. गोवाला तो एक ही आहे. कमीत कमीत 1.5 तास चढल्यावर, स्टीप स्लोप चढल्यावर 1 hour सीड्या लागल्यात 25 आम्हाला. minutes. 1 hour 25 minutes नंतर. क्रेझी ट्रेक ब्रो, क्रेझी. लेट्स सी टू द पॉइंट वेयर वी रीच. मी बोललो होतो. हाँ बहुत ये भी अच्छा हो, लाइक कुछ पहले हो काय दिसत नसेल तुम्हाला, मी तर पण क्रेझी आहे. टू द एक्सटेंट वेअर वी कॅन फॉल ब्रो. क्रेझी भाई, क्रेझी व्ह्यू. लेपीत नाही आम्ही. अजून चढायचंय वरती, खूप वरती आहे. आणखीन एक डोंगर आहे भाई याच्यानंतर. हाँ दूसरा डोंगर पण है. वो ये वाला नहीं है ना. और कैसा लग रहा है ब्रो हालत टाइट. हाँ ब्रो. फुल नाइट. 7वां राउंड. 7वां राउंड. अरे टॉर्च गिरेगा भाई. स्टॉल वगैरे पण आहेत भाई, खाऊ शकता तुम्ही. दर 10-15 मिनिटावर 20 मिनिटावर स्टॉल्स बचपन का मजा ले रहा है आज. सब एक एक पुराना चीज ढूंढ रहा है. बोरकुट ढूंढा पहले, फिर इमली ढूंढ रहे हैं. अल्पेनलिबे, एक्लेअर्स, मेंटॉस 7 भेटतं भाई. दिस इज लव. टू स्टीप फॉर रियल. हे बघा. क्रेजी. आधा हिंदुस्तान ऊपर है. Seriously bro, ऋषभ, half of India is up ऋषभ. climbing this trek. Sorry. जा. आय थिंक हे लास्ट पुश आहे. आता पोचून जाऊ आम्ही. जिधर मॅगी मिलेगा वही लास्ट आहे. खूप आहे हे, दिसतं एवढंच आहे फक्त, पण आहे खूप जास्त. अजून वरती आहे आय थिंक. बघू. हे लास्ट पुश आहे. पण ती बनते आमची मॅगी, आणि आता आम्ही मॅगी खाऊन डायरेक्ट लास्ट पुश देणार
आणि टेम्पलवर पोचणार आहे. फक्त मॅगी खायची आहे ब्रो. भाई लोकेशन दाखवलं. बघा तुम्हाला दिसेल आता आपण कुठे आहे. इंदोर जवळ आहे. इथे जायचं. खाली दाखव, डिसेंटवर दाखव. फूड स्टॉल, अजून डिसेंट. या बारी बारी. हां इकडनं तिथपर्यंत गेलो आपण. क्रेझी. अजून जायचं आहे. महिला असंच तर नाही बोलत ना ब्रो. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट. हे शाण्या माणसांची कामं नाही, वेडे लोकांची कामं आहेत. हे मेन टेम्पल आहे कळसू आई. दाखवतो कुठे लिहिलंय कळसू आई. चल चल ना मंदिर चल. हाँ एक एक जन करके आते हैं, शूज पे जाते हैं. फायनली पोचलोय खूप कष्टानंतर. तर आता थोडं दर्शन घेऊन येतो आणि तुम्हाला पण दाखवतो. शिवारी शंकर नमामि शंकर. वो आता भडक दिसतो ना खाली. चला चला वाय फिरूया आला चला. मारना यार फायनली डन झाली सकाळ फायनली. आणि मी जसं बोललेलो वी हिअर. लेट्स गो. आता डिसेंट पण करायचं. आता अजून फाटेल. सनराईज यायला 2 तास लागले. बट दिस लुक सो कूल ब्रो. क्रेझी. तर इकडे इकडे व्ह्यू बघा. हे जे इकडेच आहे जे दिसतंय कोंबड्या वर्ग. वी आर डिसेंटिंग नाव. आता अजून 3 तास लागतील खाली जायला. 3 तासानंतर बघू कोणाच्या हालत टाईट होते. पोचत आलो आपण ऑलमोस्ट. सब बॉयज भाई सब मेरे को इधर मिले हैं. मेरा प्लान सिर्फ इस घर के साथ था. श्रीलंका से आए अन्ना अंडर का. मैं श्रीलंका का मालूम है क्या. और नाइजीरियन. नायजेरियन लँग्वेज मध्ये काहीतरी बोलायला शिकवून आलोय. बोलतो ऍक्च्युअल मध्ये बोलतो. डिसेंटिंग गाइस. इट्स इझी दिसतं पण इझी नाहीये. व्हॉट इज दिस रोड ब्रो. व्हॉट इज दिस स्टोन ब्रो. कळसूबाई रिअलाइज करतात कळसूबाई कसं दिसतं मॉर्निंग मध्ये. असं दिसतं. सब बिचेस. Paps is here. Paps is on the track. 40 minutes more to go. इकडे आपलं हॉटेल आहे. आता डिसेंट संपलंच आहे.
घुटने में से अंकल कैस प्लेन हो गया अरे जाता था नीचे पर्स आपण पोचलोय आणि तिकडे आपलं हॉटेल आहे. मस्त आहे ना गाव. आता हॉटेलमध्ये जाऊन बोलतो. दॅट वॉज द ट्रेक. क्रेझी. मला हे लोक भेटले जे माझ्या प्रिव्हियस ऑफिसचे आहेत. स्मॉल वर्ल्ड ब्रो. तर मग मी त्यांच्यासोबत खाली डिसेंड केला फास्ट एकदम. पण सगळ्यांना सर्दी झाली आहे ते मी ऑब्झर्व केलं आहे वरती जाऊन, कारण की आम्ही क्लाउड्समध्ये होतो, लिटरली क्लाउड्समध्ये. तुम्ही बघितलं ना. बट दिस ट्रेक इज सो क्रेझी. मज्जा आली. फर्स्ट ट्रेक वर्थ इट. मी रात्री जे दाखवत होतो ते हे व्ह्यू आहे, पण रात्री दिसणार कसं ब्रो. हा तोच रस्ता आहे जिकडनं मी आलो आत्ता. क्रेझी. बारी विलेज. बारी. आता पवनला येऊ द्या. हे ॲक्च्युली माहीत नाही कुठला रस्ता आहे, पण त्या रस्त्याच्या त्या साईडला पाणी आहे. इफ यू कॅन सी. इकडे खायला थांबलेलो थोडंसं. ट्रिप झाली कंप्लीट. आता घरी जाऊन बोलतो खूप थकलोय, मला गाडी चालवायची आहे. मग कसं होतं व्लॉग? आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं. खूप टाईम नंतर व्लॉग टाकला कारण की टाईमच नव्हतं. आता कॉलेज वगैरे चालू झालं तर अभ्यास वगैरे असतो. सो जसं जसं टाईम भेटतं तसं मी टाकतो ब्लॉग. काहीतरी कॉन्टेंट पाहिजे ना टाकायला. हा कॉन्टेंट होता माझ्यासाठी, तर मी शूट केलं थोडं. सो आय होप तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि कॉमेंट्स पण सोडा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग. किती इन्फॉर्मेटिव्ह होता, किती नव्हता. मी तसा रँडमली शूट केला होता. तर शो सम लव्ह ब्रो. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.